म्हणायचं की आता तुम्हीच माझे केस पण पुसून द्या. चिकू गप बस बाई, ती बिचारी लाजेल आणि जाईल पळून, केस पुसायचे राहून जातील. हो बाबा, राणी प्लीज हा, तू जाऊ नको, नाहीतर जर तुला पुन्हा त्रास झाला ना तर तो खडूस ना आम्हालाच ओरडेल, म्हणेल माझ्या बायकोची तुम्हाला नीट काळजी घेता येत नाही का, हो की नाही काकी? बघ काय तर. पुसा पुसा, छान हिचे केस पुसून द्या. मागच्या वेळी हिचे पाय चेपत होतात ना तुम्ही, मस्त. हिचे केस पुसा, पाय चेपा, अंजारा गोंजारा डोक्यावर बसवा हिला. म्हणजे कसं आहे, हळूहळू ही आमच्या सुद्धा डोक्यावर मिऱ्या वाटेल. अगं मालती, असं का बोलतेस? ते असं का करेल अगं? माझं घर पोखरायला संपवायला आली ही अवदसा, आणि तुम्हाला खूप पुळका आहे ना हिचा. पण तुमची हिच्याबद्दलची काळजी घराबाहेर ठेवायची, इथे नाही. मालती, अगं रागाच्या भरात तू काय बोलतेस? ह्याचं थोडं तरी भान ठेव. बास करा वहिनी, खरंच बास करा. तुम्ही ना खूप बोललात. तुम्हाला अजूनही जर का हिची वकिली करायची असेल तर मला तुमचा एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. आणि तुम्ही मला भान ठेवायला सांगताय? तुम्हाला भान आहे का तुम्ही एका घाणीला जवळ करताय ते? 1000 वेळा सांगितलं ना तुम्हाला, ही घाण मला माझ्या घरात नको, हिला दूर ढकला. पण तुम्ही माझं ऐकतच नाही. पण काय ना, चूक तुमची नाहीच आहे, चूक तर या भिकारड्या पोरीची आहे. आता हिच्याकडे बघतेच मी. काय गे, काय चाललंय तुझं? घरातल्या सगळ्यांकडनं सेवा करून घ्यायला आलीस का तू? बोल ना. ग मम्मा, तू हे काय बोलतेस? तुला विचारलंय नाही ना, मग शांत बसायचं. आणि तू ग, तुझं काय चाललंय मला कळत नाही असं वाटतंय का तुला? घरातल्या सगळ्यांना काही नोकर बनवायचा विचार आहे का तुझा? आता माझ्या इंद्रालाही घोळात घ्यायचा प्रयत्न करतेस ना तू? मला सांग, का भिजवलंस त्याला? हा मालती मॅडम, मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं. ते मी झाडांना पाणी घालत होते आणि मग आबासाहेबांनी मला आवाज दिला म्हणून मी मागं वळले तर ते पाणी त्यांना. तुझ्या मनात काय होतं, काय आहे काय नाही, मला अगदी चांगलंच माहितीये. हे बघ, तू जरी स्वतःला हुकुमाची राणी समजत असलीस ना, तरी या घरात तू फक्त कामवाली आहेस. त्यामुळे माझ्या इंद्राची राणी बनण्याचा प्रयत्न करू नकोस, लक्षात ठेव. दादू, आजचं जेवण बेस्ट झालं होतं ना? अरे इंद्रा, नुसती मान काय डोलवतोयस? एखादी गोष्ट आवडली तर तोंड भरून कौतुक करावं. इंद्रा, असू दे. तुझ्या नुसत्या चेहऱ्यावरनच कळतं मला तुला आवडलंय का नाही आवडलंय. तुम्हाला कळणारच आई, शेवटी आईचं काळीज आहे तुमचं. हिला एवढ्या का शिंका येतात? काय करा नाही, तुला एवढ्या का शिंका येतात? काय माहित नाही, एकदमच सुरू झाल्या. अशा एकदम कशा सुरू होतील शिंका? तुमच्या रूम मधला एसी सहन होत नाहीये की काय तुला? सॉरी सॉरी सॉरी, तुला एसीची सवय नसेल ना, की इंदिरा भाऊजी तुला गॅलरीत झोपायला सांगतात? उर्मिला, तोंडाला येईल ते बोलण्याची तुमची सवय कधी जाणार आहे? राणीला बरं वाटत नाही का तुम्हाला? काय नाही अगं, मला वाटतं इंद्रजित सरांनी मला भिजवलं ना, म्हणून झालं असेल. बाप रे, हो ना. मग दादू, तू एक काम कर, तूच आता राणीला डॉक्टरकडे घेऊन जा. म्हणजे तूच आता राणीची काळजी घेतली पाहिजे ना, हो ना काकी? पुन्हा मान डोलवली. बरोबर आहे इंद्रा,
आता राणी तुझी जबाबदारी आहे. पुरे पुरे झालं हिची काळजी करत बसणं. बरं उर्मिला, हा चला महाडिकांच्या सुनेची मंगळागौर आहे, आपल्याला त्याची तयारी करायला हवी. चला. मला ती राणी सुद्धा महाडिकांची सून आहे, तिलाही सोबत घेऊन जा. तुम्ही मानता, मी हिला माझी सून मानत नाही. ही माझ्यासाठी फक्त एक मोलकरीण आहे आणि मोलकरणीची मंगळागौर करत नाहीत, नाही का? आणि चिकू, इंद्राला काय हवं नको ते तू पण बघत जा जरा. प्रत्येक वेळेस मोलकरणीला तोंड खुपसू द्यायचं नाही. चल. राणी, मी आहे ना, तू नको काळजी करू. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुमचं लग्न झालंय, ते सगळ्यांना मान्य करावंच लागेल. तुझी मंगळावर कोणी नाही केली, मी करेन. असं का म्हणता भाऊजी? अहो मी आहे की, मी करेन तिची सगळी तयारी. आबा अहो मी पण आहे. अरे इंद्रा, तुला वाटतं ना राणीची मंगळागौर व्हावी? हो, हा नुसती मान डोलवतो. ठीक आहे, राणीची मंगळागौर होणार. तुम्ही दोघी हिला मदत करा तयारीला. भाऊजी तुम्ही काळजीच करू नका. अहो एखाद्या राजाच्या राणीसारखी नटू आम्ही राणीला. काय गे चिकू? यस काकी. दादू तू बघच उद्या तुझी हुकुमाची राणी कशी दिसते ते. उर्मिला, मंगळागौरीची सगळी तयारी तुला एकटीला करायची आहे. गौरी शंकराचा फोटो किंवा मूर्ती आणायची, त्याचबरोबर कलश, नारळ, पान सुपारी, फुलं, फळं, दुर्वा आणि अजून जे काही छोटं मोठं सामान लागत असेल ते सगळं तू एकटीने आणायचं. सामान आणलंस की ते व्यवस्थित मांडायचं. एका कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्या कलशावर नारळ ठेवायचा. आणि हो, प्रसादाची आणि नैवेद्याची तयारी सुद्धा तुला एकटीलाच करायची. आलं लक्षात? बापरे, एवढी सगळी कामं मी एकटीने करायची? का नाही जमणार का? नाही नाही, जमवेन मी, करेन मी सगळी कामं. आणि एक लक्षात ठेव, ही सगळी कामं तू नाही केलीस ना तरी एक वेळ मी खपवून घे, पण एक काम मात्र तुला काहीही झालं तरी करायचंच आहे. कसं आहे, मी कितीही नाही म्हणाले तरी आबा आणि घरातले सगळे त्या राणीची मंगळागौरी करणारच आहे. तुझ्यात आणि त्या राणीमध्ये मंगळागौरीचे खेळ होणार. याआधी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा माझा डाव फसला, पण या मंगळागौरीच्या खेळात तुला त्या भिकारड्या राणीला तोंडावर पाडायचंय.